घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या 1 ऑगस्टच्या भागामध्ये इकडे आता ऋषिकेशला कोणताही पर्याय समोर दिसतच नसतो. तर तो विचार करतो की आता नक्की नानांशी कसं बोलणार आहे तो. आणि त्यानंतर तो डोक्याला हात लावून बसलेला असतो. तेव्हा आता जानकीच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि जानकी ऋषिकेशला सांगते की लहानपणी जसं बोलत होतात अगदी तसंच बोला ना, पत्रामार्फत. आणि तुम्हीच म्हणता ना ऋषिकेश की मनातलं सगळं काही लिहिताना कागदावरती उतरतं. जानकी ऋषिकेशला सांगते की तुमच्या मनात साठलेले सगळं काही या कागदावरती तुम्ही लिहा. तुमच्या मनात माजलेले खळबळ, तुम्हाला पडलेले प्रश्न, ते सगळं लिहा. जमेल ना ऋषिकेश? तेव्हा तर ऋषिकेश होकार देतो. ऋषिकेश आणि जानकी दोघांचेही डोळे तिथे पाणावलेले असतात. तर जानकी पटकन उठते आणि कपाटामधून आता कागद पेन ऋषिकेशला देते आणि ऋषिकेशला विश्वासही देते. तेव्हा आता ऋषिकेश तो पत्र लिहायला तर सुरुवात करतो, परंतु त्यानंतर तो ठेवतो आणि जानकीला सांगतो की नाही, हे सगळं करण्यासाठी माझं मन आता धजावतच नाही आहे. मी काय विचारणार आहे नानांना? नानाने लहानपणापासून बोटाला धरून सगळं काही शिकवलं आहे मला. माझ्यावरती इतके चांगले संस्कार केले आहेत, कधी चापटही मारली नाही त्यांनी मला. आणि आज माझ्यावरती आता नानांना असं काहीतरी विचारण्याची वेळ का यावी जानकी? मी नाही विचारू शकत असं म्हणून आता ऋषिकेश ढसाढसा रडत असतो. तेव्हा आता जानकी ऋषिकेशला शांत करते, त्याला सावरते, त्याला सांगते की आता आपण ठरवलं आहे ना की या सगळ्या परिस्थितीला स्ट्रॉंगली सामोरं जायचं आहे. म्हणून तुम्हाला असं हातपाय घालून नाही चालणार आहे ऋषिकेश, तुम्हाला लिहावं लागेल. तेव्हा आता ऋषिकेशला जानकी हिंमत देत असते, बळ देत असते आणि ऋषिकेशही ठरवतो की परंतु मला हे सगळं काही करावं लागेल माझ्या आईसाठी. त्यानंतर आता ऋषिकेश कागद आणि पेन घेऊन आता नानांना पत्र लिहायला सुरुवातही करतो. तर इकडे आता आजी ऐश्वर्याकडे आलेली असते आणि ती विचारते की तू तर म्हणाली होतीस ना की आपल्या घरात मोठा बॉम्ब फोडणार आहे आणि आता साधी तुरतुरी सुद्धा वाजलेली नाहीये. तुम्हाला काय म्हणाली होती की ऋषिकेश आणि जानकीला नानांबद्दल सगळं काही कळलं आहे, परंतु मला असं काहीच वाटत नाहीये. तेव्हा आता ऐश्वर्या तिथे आता आजीला सांगते की तुम्ही बसा बरं. एकतर मला नक्की त्यांना काय सत्य कळलं आहे हे अजूनही माहिती नाही आहे, परंतु त्यांना अर्ध सत्य कळलं आहे म्हटल्यानंतर सगळं काही कळण्यासाठी ते धडपड करतील. आणि त्यांना जर कळलं असेल तर या सगळ्याचा ते नानांना जाबही विचारतील, तेव्हा आपल्याला सगळं काही खरं ते कळेल ना. परंतु मला या सगळ्या प्रकरणामध्ये त्या जानकीची भीती वाटते आहे, कारण या सगळ्या प्रकरणामध्ये सगळं काही सामोपचाराने कसं सोडवायचं हे तिला बरोबर कळतं. मला नाही वाटत की ती जानकी आता या सगळ्याचा मोठा तमाशा होऊ देईल. ती सगळं काही शांततेने पार पाडेल. परंतु मी सुद्धा आता कच्च्या गुरूची चेली नाही आहे. मी सतत आता चावी देतच राहणार. आजी तुम्हाला एक सांगू का, या सगळ्या प्रकरणामध्ये मी खूप जास्त मेहनत घेतली आहे आणि मला त्याचं फळ नक्कीच मिळणार. या घरात तमाशा तर होणारच असं ऐश्वर्या तिथे आजींना सांगते. त्यानंतर ऐश्वर्या आजीला सांगते की आज गोंधळ आहे ना घरात, आता त्या गोंधळामध्ये गोंधळ कसा होतोय ते तुम्ही बघतच राहा. तेव्हा आता उलट आजी त्या मूर्ख ऐश्वर्याचे कान उपटण्यापेक्षा तिची साथच देत असते. ती सांगते की वा, तू हो पुढे, मी आहे तुझ्यासोबत. परंतु या सगळ्या प्रॉपर्टीचा खरा वारसदार ऋषिकेश आहे हे कोणाला माहिती नसल्यामुळे आजी आणि ऐश्वर्या खूप मोठा मूर्खपणा करायला निघालेले असतात. तर इकडे तोपर्यंत ऋषिकेशने आता नानांना पत्र लिहिलेलं असतं. तर त्यानंतर ऋषिकेश आता ती वही जानकीच्या हातामध्ये देतो आणि सांगतो की प्लीज एकदा चेक कर, म्हणजे माझ्याकडून अनावधानाने नानांचा अपमान नको व्हायला. तेव्हा आता जानकी ते पत्र वाचते आणि ऋषिकेशला सांगते की ठीक आहे, बरोबर लिहिलं आहे. तेव्हा आता जानकी ऋषिकेशवरती विश्वास दाखवते आणि ती म्हणते की ऋषिकेश, अनावधानाने सुद्धा नाही आणि ठरवून सुद्धा तुम्ही कधीच कोणाचा अपमान नाही करू शकणार. हे पत्र आपण नानांना लिहिलं आहे, परंतु या सगळ्या प्रकरणाला आपल्या दोघांना सामोरं जावं लागणार आहे. हे सत्य कटू आहे ऋषिकेश, परंतु हे सत्य आपल्याला पचवावं तर लागेलच ना. मनातील कटुता इथेही येऊ शकते, परंतु ऋषिकेश, आपली नाती आपल्याला तुटू द्यायची नाही आहेत. पूर्वी जशी होती तशीच आपल्याला नाती घट्ट धरून ठेवायची आहेत. या प्रकरणामध्ये जे होईल ते होईल असं सांगून आता जानकी ऋषिकेशला घट्ट मिठी मारते. तर त्यानंतर दोघी एकमेकांना सावरत असतात, दोघेही एकमेकांना समजवत असतात. तर त्यानंतर जानकी ऋषिकेशला एक सल्ला देते. ती सांगते की तुम्ही हे पत्र आहे ना ते नानांना एकट्यातच द्या आणि त्यांना एकट्यातच वाचायला सांगा, कारण हा टॉपिक खूप सेन्सिटिव्ह आहे. तो सगळ्यांच्या समोर घेऊन येण्याची चूक आपण करू नये. या सगळ्या प्रकरणामधलं आईंना काहीच नको कळायला. आता नक्की पार्वती कोण आहे हे आपल्याला जरी जाणून घ्यायचं असेल तरी त्या बाबतीत नानांची काहीतरी बाजू असू शकते ना. हिम्मत काकांचं म्हणणं त्यामध्ये काय आहे हे सगळं जाणून घेणं आपल्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे ना.
हे सगळे आपल्याला पडणारे प्रश्न आपण ऋषिकेश नानांना विचारूया आणि हे पत्र जेव्हा नाना वाचतील ना त्यावेळी सगळे प्रॉब्लेम ऋषिकेश सॉल्व्ह होतील. तिथे आता जानकीने समजूतदारपणा दाखवत पुढाकार घेऊन ऋषिकेशची समजूत घातलेली असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मी आत्ताच जाऊन नानांना पत्र देतो. तेव्हा आता परत एकदा जानकी त्याला अडवते. ती सांगते की नको, आत्ता नको, कारण गोंधळी सुद्धा आत्ता येणार आहेत ना आणि आता गोंधळाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती फक्त एक हसू ठेवा, कारण तुमचा चेहरा पाहून कोणीही ओळखू शकेल आणि तुम्ही स्वतःला कधीच सावरू शकणार नाही. आणि चुकून तोंडातून सगळं बाहेर पडलं तर त्यामुळे तुम्ही आता शांत राहा, स्वतःला समजवा आणि सावरा सुद्धा. तर कारस्थानी ऐश्वर्याने सगळं काही आता त्यांचं बोलणं खिडकीतून ऐकलेलं असतं आणि ती विचार करते की आता पत्र काय बघतेच मी यांच्याकडे, आणि ती तेथून निघूनही जाते. तर त्यानंतर आता गोंधळासाठी तयार होऊन ऋषिकेश आणि जानकी हे सुमित्रा आणि नानांच्या खोलीमध्ये आलेले असतात. तेव्हा आता ऋषिकेशला पाहून तिथे नाना विचारतात, काय रे, काही विशेष, दोघी जोडीने आलात? तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की तुमच्यासाठी. तर नाना आता विचारतात काय आहे यामध्ये, आणि नाना आता ते पत्र उघडून वाचणार इतक्यात ऋषिकेश त्यांना थांबवतो आणि सांगतो की नाना आत्ता नको, तुम्ही एकट्यातच वाचा. तर त्यानंतर नाना विचार करतात की नक्की काय लिहिलं असेल या पत्रामध्ये. पार्वतीबद्दल काही ऋषिकेश आणि जानकीला समजलं असेल का? हिम्मतराव तर म्हणाले होते की हे प्रकरण तिथंच थांबलं आहे, मग असं काय लिहिलं आहे या पत्रात? नानांना अनेक प्रश्न पडलेले असतात. इकडे ऐश्वर्याची मात्र चिडचिड व्हायला लागलेली असते, कारण आता तिने मोठा बॉम्ब फोडण्याचा, मोठा तमाशा घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. परंतु ती विचार करते की काय मूर्ख माणसं आहेत, आता पत्र लिहून सगळं काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? आणि ते पत्र आता नानाने एकट्यात वाचलं तर काय, इथे मी मोठा तमाशा होण्याचं वाट बघते आहे आणि सगळा काही प्लॅन फ्लॉप होईल. जेव्हा आता शर्वरी, सारंग, सौमित्र यांना कळेल ना की आपल्या मोठ्या भावाच्या एवढ्या आरत्या भावाला आपण, तो आपला भाऊच नाही आहेत, तर खाटकन त्यांच्यामध्ये फूट पडेल. परंतु इथे तर आता ते लक्षणच दिसत नाही आहेत. आता ऐश्वर्याचा प्लॅन फसतो की काय अशी तिलाच भीती वाटायला लागलेली असते. तर त्यानंतर ऐश्वर्या विचार करत असते, ज्याच्याशी आपला कसलाच संबंध नाही आहे तोच प्रॉपर्टीवरती हक्क दाखवतोय म्हटल्यानंतर त्या भावंडामध्ये फूट तर पडणारच, आणि जानकीचा चांगला तोराही उतरेल. आणि एकदा का तोरा उतरला तर मग ती काय माझी शिकवणी घेणार आहे, आणि नक्कीच नाना आणि ऋषिकेश यांच्यामध्ये फूट पडेल, त्यांच्यामध्ये तणाव निर्माण होतील. आणि सुमित्राला जो आई मानतो ती आपली खरी आई नाहीच आहे हे जेव्हा ऋषिकेशला कळेल, हे ऐकून त्यालाही खूप मोठा शॉक लागेल. परंतु काहीही झालं तरी हे बिंग सगळ्यांसमोर फुटलं पाहिजे, तरच मोठा तमाशा घडेल, असा ऐश्वर्या तिथे आता विचार करते. काही करून ऐश्वर्याला आता नानांच्या हाती ते पत्र पोहोचू द्यायचं नसतं, नानांना ते वाचू द्यायचं नसतं, आणि तिला फक्त आता ते पत्र गायब करून मोठा घरात तमाशा निर्माण करायचा असतो. आणि त्याचसाठी तिच्या वेगवेगळ्या कारस्थानाला तिथे सुरुवात झालेली असते. तर तोपर्यंत इकडे आता सुमित्रा ऋषिकेशला विचारते की काय रे ऋषिकेश, माझ्यापासून काही लपवतोयस का? नाही म्हणजे तुमच्या व्यवहारामध्ये मी कधी पडत नाही, परंतु नानांना एकट्यातच पत्र वाचायला सांगतोय म्हणून विचारलं. त्यावरती नानाही विचारतात की ऋषिकेश काही विशेष आहे का? नाना विचारतात की ऋषिकेश जर काही विशेष असेल तर आपण बसू, बोलू, महत्त्वाचं असेल तर बोलूयात ना आपण. त्यावरती ऋषिकेश सांगतो की नाही नाना, काही मनातल्या गोष्टी अशा बसून बोलता येत नसतात. तेव्हा ऋषिकेश हळवा झालेला असतो. तर आता पटकन आता त्याची बाजू जानकी सावरते. ती नाना आणि सुमित्राला सांगते की आई, नाना, अहो ऋषिकेशचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे ना, की यांना असे काही प्रश्न पडले तर ते नानांशी डायरेक्टली नाही बोलू शकत, मग ते असंच या युक्तीचा वापर करतात ना. बरं नाना, राहू देत, आता नका वाचू पत्र, तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा वाचा, असं जानकी तिथे आता नानांना सल्ला देते. तर तोपर्यंत इकडे आता गोंधळाच्या सगळ्या तयारीला सुरुवात करायची असते. सारंग आणि गुलाबचे लगबगीला सुरुवातही झालेली असते. सारंग तिथे ऐश्वर्याला सांगतो की तुम्ही नाना, आई सगळ्यांना बोलावून आणा, कारण गोंधळे आले आहेत. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अरे वा, पेस्ट मी घेऊन येते सगळ्यांना, आणि जानकी वहिनी आईंना सुद्धा सांगते. तर सारंग सांगतो की मी त्यांच्या चहा पाण्याचं बघतो, आणि तो जातो. तर तिकडे आता सुमित्रा ऋषिकेश आणि जानकीला सांगते की पत्र वाचायला आणि प्रश्नांची उत्तरं सोडवायला आता वेळ कुणाला आहे, केव्हाही आता गोंधळे येतील. इतक्या तिथे ऐश्वर्या सांगते की अहो आई, गोंधळे येतील नाही, आलेच आहेत ते, चला सगळ्यांना बाहेर बोलावलं आहे. तेव्हा आता सुमित्रा, जानकी, ऋषिकेश सगळेजण जातात. तर नाना जात असताना त्यांच्या लक्षात येतं की त्यांनी पत्र वरती ठेवलं आहे. ते म्हणतात की अरे तुम्ही जावा पुढे, मी पत्र ठेवून येतो. तर त्यानंतर नाना कपाट उघडतात आणि ड्रॉवरमध्ये पत्र ठेवतात. ते सगळं काही ऐश्वर्याने बघितलेलं असतं.
तर त्यानंतर बाहेर आल्यानंतर आता सगळी गोंधळाची तयारी झालेली असते, सगळं काही साजरं संगीत तयारी केलेली असते. तेव्हा आता जे गोंधळे आलेले असतात ते आता कोणाला तरी सवासणीला समोर येऊन ऋषिकेश आणि जानकीच्या गाठ मारायला सांगत असतात. तेव्हा आता शरू पुढे येते, तर ते गोंधळे आता शरूला तिथे उखाणाही घ्यायला सांगतात. तेव्हा शेरूसुद्धा आता खूप छानसा असा उखाणा घेते, परंतु ऋषिकेश आणि जानकीच्या मनातली खळबळ अजूनही शांत झालेली नसते. त्यांच्या प्रश्नांची अजूनही त्यांना उत्तरं मिळालेली नसतात. तर त्यानंतर गोंधळी जे आहेत ते ऋषिकेशला दिवटी पेटवायला सांगतात आणि त्यानंतर ऋषिकेश हा जेव्हा दिवटी पेटवतो तेव्हा आता तिथे गोंधळाला सुरुवात झालेली असते. सगळेजण आता आई अंबाबाईचा उदो उदो करत असतात. तर त्यानंतर काही गोंधळी हे घरातल्या सगळ्यांनाच आता कपाळी भंडारा लावतात. जानकी ऋषिकेश आता स्वतःच्या डोळ्यातले अश्रू लपवूही शकत नसतात. तेव्हा आता जानकीला नाना आणि हिम्मतराव यांच्यामधलं झालेलं बोलणं आठवत असतं. तर त्यानंतर ऋषिकेशला आता नाना आणि पार्वतीचा जो फोटो भेटलेला असतो तो सगळं काही आठवत असतं आणि दोघे आता एकमेकांकडे पाहत असतात. तर त्या दोघांवरती ऐश्वर्याची मात्र बारीक नजर असते. ऐश्वर्याला काही करून संधी साधून ते पत्र गायब करायचं असतं आणि घरामध्ये मोठा तमाशा उभा करायचा असतो आणि त्याचीच ती वाट पाहत असते. तर त्यानंतर जानकीच्या लक्षात येतं की आता दिवटीवरती तेल घालायची वेळ आली आहे आणि तेव्हा ती ऋषिकेशला इशारा करून तसं सांगतेही. तर ऋषिकेश आता दिवटीवरती तेल घालत असताना त्याचं लक्ष मात्र तिथे नसतंच. त्याला हिम्मतरावां आणि त्याच्यामध्ये झालेलं बोलणं आठवत असतं. ऋषिकेशने आता त्या सगळ्याचा जाब हिम्मतरावांना विचारलेला असतो, परंतु हिम्मतराव वचनात बांधले गेले असल्यामुळे त्यांनी सत्य सांगितलेलं नसतं. तर जानकी स्वतः आता ऋषिकेशच्या हाताला हातभार लावते आणि ऋषिकेशला सांगते की अहो, आपल्या मनामध्ये जी खळबळ माजली आहे ती आपल्याला कोणालाही दाखवायची नाही आहे. प्लीज काही करून तुम्हाला स्ट्रॉंग हे राहावंच लागेल ऋषिकेश. जानकी ऋषिकेशला आता हिंमत देत असते हे सगळ्या प्रकरणाला सामोरं जाण्यासाठी. तर त्यानंतर आता गोंधळकरी ते तिथे विचारतात की कोणाकोणाच्या नावाने इथे गोंधळ घालायचा आहे. तेव्हा आता सगळ्यात आधी ओवी पुढे येते. तर त्यानंतर गोंधळकरी आता ओवीच्या नावाने गोंधळ घालतात. तेव्हा आता त्यानंतर शरू सारंगही पुढे येतात, त्यांच्या नावाने आता गोंधळकरी गोंधळ घालतात. तर त्यानंतर आता तिथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या तिथे आता पार्वतीचं नाव सांगते. तेव्हा आता पार्वतीचं नाव ऐकता क्षणी आता तिथे ऋषिकेश आणि जानकीला मोठा धक्काच बसतो. जर आता ज्या पळीने तिथे आता ऋषिकेश आणि जानकी तेल घालत असतात दिवटीवरती, ऋषिकेशच्या हातून आता धक्क्यानेच ती पळी खालती पडते. तर तोपर्यंत नाना आता झटक्याने तिथे उठलेले असतात. अचानक विजांचा तिथे कडकडाट व्हायला लागलेला असतो. नक्की काय चाललं आहे कोणालाच कळत नसतं. सगळीकडे आता अंधार पसरलेला असतो. हा भाग आता इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की नाना तिथे सुमित्राला सांगतात की त्या गोंधळकरांनी पार्वतीचं नाव अचानक कसं काय घेतलं, त्यांना कसं माहिती, आई अंबाबाईच्या मनात आता काय आहे तिलाच ठाऊक. तर त्यानंतर तिथे आता जानकीला ऐश्वर्यावरती संशय आलेला असतो. तेव्हा आता जानकी सांगते की ऐश्वर्या, बऱ्या बोलानं खरं काय ते सांग. इतक्यात आता तिथे सुमित्रा येते आणि सुमित्रा म्हणते की काय चाललं आहे. तोपर्यंत ऐश्वर्या ही जानकीच्या हातून निसटून जाते. तर तिथे आता जानकी सुमित्राला सांगते की मला असं वाटलं आई की ऐश्वर्याने मुद्दाम पार्वती असं नाव घेतलं. तेव्हा आता सुमित्रा नकळतपणे बोलून जाते की अगं, परंतु पार्वतीबद्दल या ऐश्वर्याला काहीच नाही माहिती. सुमित्राचं तोंडून ते वाक्य ऐकून इकडे जानकीला मात्र मोठा धक्का बसलेला असतो. तर त्यानंतर जानकी ऋषिकेशला सगळा घडला प्रकार सांगते. तेव्हा ऋषिकेशलाही धक्का बसतो आणि ऋषिकेश जानकीला विचारतो की म्हणजे आईला सुद्धा पार्वतीबद्दल सगळं काही माहिती आहे. इतक्यात आता नाना ऋषिकेशच्या रूममध्ये आलेले असतात. तर नाना आता स्वतःच्या तोंडून सत्य कबूल करणार का, हे आपण येणाऱ्या भागात तर पाहणारच आहोत. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. घरोघरी मातीच्या चुली मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब